नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये. आज आपण ट्रायंगल अँड देअर प्रॉपर्टीज हा टॉपिक अभ्यासणार आहोत. हा टॉपिक क्लास 5 to 8 याच्यामध्ये तिन्ही क्लासमध्ये हा मोडतो. त्यामध्ये आपल्याला टाइप्स ऑफ ट्रायंगल पाहायचे आहे. टाइप्स ऑफ ट्रायंगल हे दोन प्रकारावर पडतात. एक बेस ऑन साइड, एक बेस ऑन साइड आणि बेस ऑन अँगल अशा प्रकारावर दोन मोडतात. पहिला पहा, टाइप्स ऑफ ट्रायंगल बेस ऑन साइड याचा आपण अभ्यास करणार आहोत. पहा इथं याची लेंथ किती आहे? 3 सेंटीमीटर आहे, याची 3 आहे आणि इथे 3 आहे. तर ट्रायंगल विथ आर 3 साइड आर इक्वल. ज्या ट्रायंगलच्या तिन्ही साइड सारख्या आहेत. पहा इथं हा ट्रायंगल STR आहे, याची लेंथ 3 सेंटीमीटर आहे, 3 आहे, 3 आहे. ST 3 सेंटीमीटर, SR 3 सेंटीमीटर and TR is 3 सेंटीमीटर. म्हणजे याचे तिन्ही साइड इक्वल आहेत. त्याला आपण इक्विलॅटरल ट्रायंगल असं म्हणतो. ज्या ट्रायंगलच्या तिन्ही साइड इक्वल त्याला इक्विलॅटरल ट्रायंगल. ज्या ट्रायंगलच्या पहा फक्त दोनच साइड सारख्या आहेत, PQ and PR याचे दोनच साइड सारख्या आहेत, एक साइड वेगळी आहे, म्हणून याला आपण आयसोस्केल ट्रायंगल म्हटलेला आहे. नंतर स्केलिंग ट्रायंगल कशाला म्हणायचं की ज्या ट्रायंगलच्या तिन्ही साइड वेगवेगळ्या आहेत. ST 2.3 सेंटीमीटर, SC 3.5 सेंटीमीटर and GC 3.3 सेंटीमीटर. या तिन्ही साइड ज्या आहेत त्या वेगवेगळ्या आहेत. त्यामुळे आपण त्याला स्केलिंग ट्रायंगल असं म्हणायचं आहे. नंतर पहा, टाइप्स ऑफ ट्रायंगल बेस ऑन अँगल. आता अँगल वरून पाहायचे आहे. आता अँगल पहा, याचा 60 आहे, याचा 50 आहे, याचा 70 आहे. लेस दॅन 90 डिग्री, तिन्ही 90 पेक्षा कमी आहेत, म्हणून आपण याला अॅक्यूट अँगल ट्रायंगल म्हणायचं. याचं पहा मेजरमेंट किती आहे? 90 डिग्री आहे, म्हणजे याला राईट अँगल ट्रायंगल म्हणायचं. याचं लेस दॅन ग्रेटर दॅन 90 डिग्री असल्यामुळे त्याला ऑब्च्यू अँगल ट्रायंगल म्हणायचं आहे. म्हणजे एकूण 3 टाइप्स बेस ऑन साइडहून पडतात आणि 3 साइड बेस ऑन अँगलहून पडतात. तर 3 इक्विलॅटरल ट्रायंगल, आयसोस्केल ट्रायंगल आणि स्केलिंग ट्रायंगल 3 पडले. नंतर अॅक्यूट अँगल ट्रायंगल, राईट अँगल ट्रायंगल आणि ऑब्च्यू अँगल ट्रायंगल. इक्विलॅटरल ट्रायंगल, आयसोस्केल ट्रायंगल, स्केलिंग ट्रायंगल, अॅक्यूट अँगल ट्रायंगल, राईट अँगल ट्रायंगल अँड ऑब्च्यू अँगल ट्रायंगल असे 3 टाइप्स आणि इथे 3 टाइप्स, एकूण 6 टाइप्स ऑफ अँगल ट्रायंगलवरून पडतात. पहा आता याच्यावर क्वेश्चन कशा प्रकारचे येतात. क्वेश्चन याच्यामध्ये असं येते, पहा एक क्वेश्चन आहे की तुम्हाला लेंथ दिलेली असते आणि त्या लेंथवरून तो कोणता अँगल आहे हे आपल्याला ओळखायचं असतं. लेंथ दिलेली आहे. पहिला क्वेश्चन असा आहे, द लेंथ ऑफ द साइड्स ऑफ सम ट्रायंगल आर गिवन, से व्हॉट टाइप्स ऑफ ट्रायंगल दे आर. क्वेश्चन पहा, तर लिहायला जागा नाही आणि खूप वेळ होतो, त्यामुळे मी क्वेश्चन वाचून दाखवलेला आहे. फक्त लेंथ लिहितो, 3 सेंटीमीटर, 4 सेंटीमीटर आणि 5 सेंटीमीटर या दिलेल्या लेंथ वरून तो कोणता टाइप्स आहे आपल्याला समजायला पाहिजे. तिन्ही साइड वेगवेगळे आहेत, म्हणजे तो कोणता असणार आहे? स्केलिंग ट्रायंगल. याचं उत्तर येणार आहे स्केलिंग ट्रायंगल. बरोबर आहे. SCALENE, स्केलिंग ट्रायंगल. नंतर पहा 2 नंबरचा 4.3 सेंटीमीटर, 4.3 सेंटीमीटर, 4.3 सेंटीमीटर हा कोणता ट्रायंगल आहे? या तिन्ही साइड इक्वल सारख्या आहेत, त्याला आपण इक्विलॅटरल ट्रायंगल म्हणायचं. बरोबर आहे. तर आपल्याला नक्कीच समजलं असेल. नंतर काही डायग्राम दिले आहेत, आपल्याला ऑब्झर्व करायचे आहेत. फिगर प्रॉब्लेम सेट नंबर 36. प्रॉब्लेम सेट 36 मध्ये ऑब्झर्व द फिगर बिलो अँड राईट द टाइप्स ऑफ ट्रायंगल. तुम्हाला काही डायग्राम दिले आहेत, त्या डायग्राम वरून तुम्हाला तो कोणता ट्रायंगल आहे हे शोधायचं आहे. पहिली डायग्राम याप्रमाणे आहे. त्याचा आपला टाइप्स काढायचा आहे. इथं आहे PQR. त्याच्यामध्ये हा ट्रायंगल पहा, इथं समजतं आपल्याला 90 डिग्रीज आहे, म्हणजे हा असणार आहे राईट अँगल ट्रायंगल. पण ह्याच्या 3 आणि 3 6 डायग्राम आहेत. या 6 डायग्राम जर तुम्ही अभ्यास जर केला तर तुम्हाला या प्रॉपर्टीज मध्ये कोणत्या प्रकारची अडचण राहणार नाही. नंतर याच्यामध्ये
ऑब्झर्व द अलॉंग साइड सेकंड क्वेश्चन आहे, इझी आहे, बरोबर आहे. तर अशा प्रकारचा हा टॉपिक आहे. या टॉपिक मध्ये तुम्हाला टाइप्स ऑफ ट्रायंगल अँड देअर प्रॉपर्टीज ह्या लर्न करायच्या आहेत, त्या डेफिनेशन लर्न करायच्या आहेत. त्याचबरोबर ह्या डायग्राम तुम्हाला कधीही आठवल्या पाहिजे, जेणेकरून तुम्हाला याच्यावर कोणताही क्वेश्चन आला तर तुम्हाला तो काही सेकंदात तुम्ही सॉल्व्ह करसाल. तर अशा प्रकारचा हा टॉपिक होता. तुम्ही तुमचा मूल्यवान वेळ दिल्याबद्दल धन्यवाद. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा. थँक्यू.